श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर मे महिना जो आहे तो कर्क राशीसाठी कसा असणार आहे हे आपण बघूया. कर्क राशीसाठी तुमचा पूर्ण महिना जो आहे तो कसा राहील. कर्क राशीसाठी तुमचा पूर्ण महिना जो आहे तो कसा राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कर्क राशी आणि तुमचा पुढचा महिना, मे महिना कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एक कार्ड तर आलंय. अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती, पूर्वजांची तुमची प्रॉपर्टी काय असेल, त्यात तुमची केस वगैरे चालू असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये न्याय हवा असेल किंवा ती प्रॉपर्टी तुमच्या विरोधात असेल किंवा समोरच्या व्यक्तीच्या ताब्यात असेल आणि तुम्हाला मिळत नसेल, तर त्यासाठी सत्ता तुम्हाला हवी असेल, तर ते तुम्हाला या महिन्यात कुठेतरी न्याय घेताना दिसत आहे किंवा त्यावरती निर्णय काहीतरी घेताना दिसत आहे. ज्यांच्याकडे आता पैशासाठी काही गोष्टी कमतरता आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये पास्टमध्ये काही गोष्टी पैशासाठी म्हणण्यापेक्षा तुमच्या स्वतःला एक कमीपणा दिलेला असेल, जेणेकरून तुमची कुवत नाही आहे. तुम्ही त्या वेळेचे एखादी वेळ तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे पास्टमध्ये, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ती वेळ तुमच्यासाठी योग्य नव्हती, चांगली नव्हती किंवा तुम्हाला त्या वेळेत इतकं कमीपणा दिलेला आहे की तुमची लायकी काढण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्ही आता मेहनत करताना दिसताय की त्या वेळेचं उत्तर तुम्हाला कष्टातून द्यायचं आहे. ते कुठेतरी मेहनत तुमची आत्तासुद्धा करत आहात आणि ते कधी सक्सेस होईल याची सुद्धा तुम्ही वाट बघताय आणि ते लवकरात लवकर कंप्लीट व्हावं हे सुद्धा तुम्हाला वाटतंय. आणि तुमचं मानसिकता मन तुमचं जे आहे ते खूप निर्मळ आहे, खूप स्वच्छ आहे. दुसऱ्यासाठी प्रेम करताना दिसताय, दुसऱ्यासाठी तुम्ही खूप स्ट्रगल करताना दिसताय आणि तुमचं वर्चस्व वाढतं आहे. आता 4 लोक तुम्हाला विचारताय, 4 लोक तुम्ही मानासन्मानानं फिरताय, 4 लोक तुम्हाला इज्जत देत आहेत. हे खूप जणांना बघवत पण नाही आहे. तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, की तुम्हाला जवळचेच आहेत, तुम्हाला पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला तुमचं जे आहे व्यक्तिमत्व आहे ते कुठंतरी तुमचं व्यक्तिमत्व कुठंतरी कमी व्हावं ते समोरच्याला बघवत नाही, त्यासाठी हा त्रास सुरू आहे. पण तुम्ही डगमगत नाही आहे, तुम्हीसुद्धा जिद्दीने आहात, कारण आता तुम्हाला माहीत आहे की जे काय होईल ते स्वामींच्या इच्छेने होणार आहे. कारण स्वामी स्वतः इथं आलेले आहे. स्वामी समर्थ महाराज बाळूमामांची सेवा किंवा अजून तुम्ही दख्खनचा राजा आपला श्री ज्योतिबाच्या नावानं चांगलं ज्योतिबा असतील तुमचे दैवत किंवा अजून येशू ख्रिस्त, ते सुद्धा इथं दिसत आहेत. त्यांचीसुद्धा तुम्ही सेवा जर करत असाल तर ते सुद्धा तुमच्यासाठी एक ढाल घेऊन उभा राहिलेले आहेत तुमच्या पाठीशी, कारण त्यांच्या आशीर्वादाने जे पास्टमध्ये झाले त्याचं फळ तुम्हाला आता देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि तुम्हाला बुद्ध्या सिच्युएशन तुमचं माइंड चक्र जो आहे तो तीव्रतेने एकदम छान वेळोवेळी ते तुम्हाला संकेत देताना दिसत आहे. तुम्हाला संकेत देत आहेत, आज हे घडतंय, उद्या ते घडतंय, परवा ते घडतंय, आज हे आणि त्रास दिला, चल सोडून दे, आपण पुढे जायचं आहे. हे इंट्युशन्स तुमच्या डोक्यात येतात, ते परमेश्वर देत आहे तुम्हाला. हे आपल्याला सोडायचं आहे, पुढे जायचं आहे, आपल्याला पुढे करिअर घडवायचं आहे. आणि दुसरं असं आहे की तुमचं जे व्यक्तिमत्व आता सुधारत आहे, चांगलं होत आहे, त्याला कुठेतरी ठेच लागू नये याचा प्रयत्न स्वामी करत आहेत. आणि तेच बरोबर निगेटिव्ह शक्ती तुम्हाला व्यक्ती, निगेटिव्ह गोष्टी तुमच्या अवतीभोवती जी लोकं आहेत ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला त्यामध्ये फसायचं नाही, तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे आणि बिनधास्त पुढे चालत राहायचं आहे आणि त्यामध्ये यश मिळवायचं आहे. तुम्हाला काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं आहे. जे तुम्हाला भूतकाळात त्रास दिलेला आहे ते कुठंतरी तुम्हाला आत्ता वेळ आहे की तुम्हाला तुमची प्रगती करून तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही कोण आहात. बरोबर, तुम्ही कोण आहात हे सिद्ध करून दाखवायचं आहे आणि ती वेळ आत्ता आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. वाव. आरोग्य देवता, आरोग्याची काळजी घ्या, आरोग्याला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या. कामात इतके पण मग्न होऊ नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. रविवारच्या दिवशी मीठ तुम्हाला खायचं नाही आहे, मीठ तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. देवाची ताकद तुमच्या पाठीशी आहे, देव तुम्हाला प्रसाद देत आहे चांगला, पण रविवारच्या दिवशी तुम्हाला मीठ खायचं नाही आहे, आळणी जेवण खायचं आहे. आणि मे महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेपासून आहे. पौर्णिमेचा दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे ते आपण बघूया. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. दिव्य मॅसेज श्री स्वामी समर्थ. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. दिव्य मॅसेज. ओके. डोकं शांत साफ ठेवायचं आहे. विचार कचरा भरायचा नाही आहे डोक्यामध्ये.
सपोज आपलं कपाट असतं, कपाटामध्ये विस्कटलेले कपडे एकसारखे पडलेले असतात, पण त्यात आपलं काय आहे ते सापडतंय का? आपला टॉवेल एखादा गेला किंवा एखादं महत्त्वाचं कपडा आपला जो कोणताही असेल तो गेला किंवा नवीन इस्त्रीचे कपडे असेल त्यामध्ये, तर चांगले कपडे जरी असेल, इस्त्री करून ठेवलेली जरी असेल, तरी त्या सगळ्या चुरगळलेल्या कपड्यामध्ये ते आपल्याला कुठे सापडणार आहे? थोडक्यात एक उदाहरण देते. तेच जर आपण व्यवस्थित घडी करून ठेवले तर आपल्याला ते घ्यायला आणि वस्तू शोधायला सोपं जाईल. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की डोक्यामधला कचरा जो आहे तो साफ करा. डोकं जे आहे ते फ्रेश ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग काय निवडायचा आहे, तुम्हाला कोणत्या टप्प्यावरती जायचं आहे, कोणता संघर्ष करून पुढच्या मार्गावरती तुम्हाला निघायचा आहे, प्रवास तुमचा कोणता आहे, त्यासाठी तुम्हाला ही पौर्णिमा जी आहे ती सपोर्ट देताना दिसत आहे. येणाऱ्या पौर्णिमेला तुम्हाला घरामध्ये स्वामींची सेवा संध्याकाळी खूप करायची आहे, स्वामी सेवा खूप करायची आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता आहे ती एनर्जी पूर्णपणे कॅच होईल, मॅच होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी बदलायला थोडी मदत तरी होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई रेणुकुमातेच्या नावाने चांगलं जाण्याच्या नावाने चांगलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एका बाजूने विचार करायचा नाही आहे, सगळ्या बाजूने विचार करायचा आहे. तुम्हाला समोरच्याचा जास्त विचार तुम्ही करताय त्याचा विचार करत बसायचा नाही आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटते, स्वतःची फिलिंग काय आहे, स्वतःची गरज काय आहे, स्वतःला काय वाटते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे. मग दुसऱ्याचा विचार करायचा आहे. स्वतःचं नुकसान करत तुम्ही जाऊ नका, बसू नका. 1 2 3 3 आणि 3 6 7 3 9 10 11. ओके, कोडं सुटलेलं आहे, कोडं उजवं आहे तुमच्यासाठी, त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. देवीचा उजवा कोड तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे जायचं आहे, संघर्ष करायचा आहे. संघर्षाचा मार्ग चांगला आहे. देवीचा आशीर्वाद दररोज तुम्हाला घ्यायचा आहे. दररोज नाही घेणं शक्य नसेल तरी किमान आठवड्यातून एकदा मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला देवीचा दर्शन आवर्जून घ्यायचं आहे. देवीला जाणं शक्य नसेल तर आपल्या कुलदेवतेला किंवा आपल्या देव मंदिरात आपल्या देवीचं नाव घेऊन आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे, साखर ठेवायची आहे. आई देवी तू अशीच माझ्यासोबत राहा, अशीच माझ्या आयुष्यात कनेक्ट राहा, ह्या गोष्टीचा संकल्प करून तुम्हाला देवीला आशीर्वाद द्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.